Good morning, friends. Today we are going to learn about a grammatical part. The name of this grammatical part is subject and predicate. As we all know what is subject and what is predicate. We can also call a predicate as an object. Okay, subject means the doer of the action. The subject is the doer of the action, means जो क्रिया करतो. प्रेडिकेट हु इज द रिसिवर ऑफ द ऑब्जेक्ट, ज्याला जो क्रिया होते त्याला रिसीव करणारा त्याला म्हणते प्रेडिकेट. सो वी आर गोइंग टू लर्न दिस सब्जेक्ट अँड प्रेडिकेट अँड इट इज अन व्हेरी असेन्शियल पार्ट फॉर एनी टाइप ऑफ सेंटेन्स. इन अ सेंटेन्स subject is very essential part. So let's start or see with the some examples. Okay, so here we can see, friends, subject is given, subject and predicate. Okay, you can understand that this is a subject, this is a predicate. If you want to know who is subject, then you have to ask, means if you have to identify, if you want to identify, जर तुम्हाला ओळखायचं आहे की सब्जेक्ट कुठला आहे वाक्यामधला, तर तुम्ही कसे ओळखाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला हू आणि वॉटनी काय करायला लागेल, तुम्हाला वर्बला किंवा व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग म्हणजे वर्बला तुम्हाला किंवा जो रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे त्याला तुम्हाला हू किंवा वॉटनी प्रश्न विचारावा लागेल. यू हॅव टू आस्क क्वेश्चन विथ who and what, then you will get the answer, and whatever answer you will get that will be the subject. ते काय होईल, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे, समजलं आहे. तर तुम्हाला कशाने प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो, तुम्हाला हू आणि वॉटनी प्रश्न विचारायचा आहे. कशाने, हू आणि वॉटनी. आणि जे पण रिप्लाय भेटेल कोणाला विचारायचं आहे, वर्बला, किंवा व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग, सब्जेक्ट काय करताय, म्हणजे सब्जेक्ट इज लाईक सब्जेक्ट इज सिंगिंग अ सॉन्ग, तो काय करता है, गाना गाता है. तर व्हॉट हू इज सिंगिंग अ सॉन्ग, जसं राम जो आहे तो त्याचा काय झाला, सब्जेक्ट झाला. तर तुम्हाला अशा पद्धतीने ते करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे, वर्बला, आणि ते काय दाखवते, व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग, सब्जेक्ट काय करताय ते दाखवतात. आणि कशाने प्रश्न विचारायचा आहे, हू आणि वॉट. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर आपल्याला सब्जेक्ट ओळखायचं असेल तर तुम्हाला हू आणि वॉटनी प्रश्न विचारायला लागेल. जसं आता इथे एक्झाम्पल आहे मित्रांनो. आता आपण एक्झाम्पल बघूया. द मंकी एट अ बनाना. सपोज वी कॅन सी हियर द मंकी एट ए बनाना. वन एक्झाम्पल इज हियर. तर इफ यू वांट टू, फर्स्ट you have to identify verb here. Which is the verb here? Ate is the verb. Ate is the verb. Then you can ask question, who ate a banana. तुम्ही जसं प्रश्न विचारला, इथं आपण एक प्रश्न तयार करू. Who ate, आपल्याला कोणाला विचारायचा प्रश्न, वर्बला विचारा. Who ate a banana. Who ate a banana. असा तुम्ही प्रश्न विचारा. This is the question you made. Who ate a banana. Then you can get answer the monkey. तुम्हाला उत्तर काय भेटते, तुम्हाला उत्तर भेटते मित्रांनो द मंकी. तुम्हाला उत्तर काय भेटते, मंकी. तर मंकी काय झालं, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. मंकी काय झाला, सब्जेक्ट झाला. काय झालं, सब्जेक्ट. एट वर्ब आणि हे जो रेस्ट ऑफ द पार्ट आहे याला आपण प्रेडिकेट किंवा ऑब्जेक्ट म्हणू. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न आपण कोणाला विचारला, वर्बला विचारला, आणि ॲटोमॅटिकली वी गेट द आन्सर ॲज अ सब्जेक्ट. द मंकी हे सब्जेक्ट आपल्याला भेटला. दिस इज सो सिम्पल, यू कॅन इझिली आयडेंटिफाय. फक्त हे लक्षात ठेवायचं, आपल्याला हू आणि वॉटनी प्रश्न विचारायचा आहे. कोणाला विचारायचा आहे, वर्बला विचारायचा आहे. आणि वर्ब सांगेल की सब्जेक्ट काय करत आहे. वर्ब सांगेल, जसं इथं बघेल द मंकी सब्जेक्ट आहे, एट वर्ब, आणि अ बनाना, तो काय करत आहे, बनाना खात आहे. तर असं तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. ठीक आहे मित्रांनो, आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. आणि याच्यानंतरचं एक, सपोज हियर इज द सेकंड एक्झाम्पल, फ्रेंड्स. ठीक आहे, तर आपण दुसरं एक्झाम्पल बघू. द डॉग वॉज बार्किंग लाऊडली. The dog was barking loudly. Here we can see this is an present continuous tenseचं वाक्य आहे मित्रांनो. हे कोणतं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब आलेला आहे, वॉज बार्किंग. ठीक आहे, तर हे तुमचं वर्ब झालं. ठीक आहे, हे तुमचं वर्ब आहे. तुम्ही आता प्रश्न विचारला,
हू वॉज बार्किंग लाऊडली. तुम्ही आता प्रश्न कसा विचाराल मित्रांनो. आता वॉज बार्किंग आपल्याला काय मिळालेलं आहे. वॉज बार्किंग आपल्याला इथे मिळालेलं आहे. आपल्याला इथं काय मिळालेलं आहे. वॉज बार्किंग आपल्याला काय मिळालेलं आहे. वर मिळालं. तर हू वॉज बार्किंग लाऊडली असं तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे मनात. ठीक आहे. तर यू विल गेट ॲन्सर द डॉग. कोण बार्क करत आहे. कोण भुंकत आहे. द डॉग इज बार्किंग. सो हिअर डॉग इज अ सब्जेक्ट फ्रेंड्स. हिअर डॉग इज अ सब्जेक्ट. ओके. रेस्ट ऑफ द पार्ट इज द प्रेडिकेट फ्रेंड्स. रेस्ट ऑफ द जो उरलेला भाग आहे तो काय झाला. प्रेडिकेट. इन दिस वे यू कॅन मेक अँड आयडेंटिफाय इझिली विच इज सब्जेक्ट अँड विच इज the predicate of the sentence friends. Next we will see again some example we are going to see friends here. So here are some more example we are going to see friends. So आपण आता पुन्हा काही जास्त एक्झाम्पल इथं बघणार आहोत फ्रेंड्स. हिअर लाईक वन एक्झाम्पल. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय विच इज वर्ब. द वर्ब इज वी इज अ वर्ब. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे इमानदारी हे सर्वात चांगले धोरण आहे. ठीक आहे. असं हे वाक्य आहे. तो वर्ब इज देन यू हॅव टू क्वेश्चन टू द इफ यू वॉन्ट टू आयडेंटिफाय सब्जेक्ट यू हॅव टू आस्क क्वेश्चन टू वर्ब. तो व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी. हिअर वी कॅन मेक क्वेश्चन. आता ते तुम्हाला बघावं लागेल व्हॉटनी बनवायचं आहे की हूने. ठीक आहे. हू व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी. आपण एक प्रश्न तयार केला. तुम्ही लिहून घ्यायचं आहे व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी फ्रेंड्स. ठीक आहे. असा हा प्रश्न झाला तयार. तर तुम्हाला उत्तर मिळेल व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. विच इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी. सो ॲटोमॅटिकली यू गेट द सब्जेक्ट ऑनेस्टी. तुम्हाला उत्तर काय मिळालं. ऑनेस्टी. सो इट इज द सब्जेक्ट अँड रेस्ट ऑफ द sentence is a predicate friend. Rest of the subject is a predicate. In this way you can solve as many as question as you can. Okay. Next we can see some more example. Here is one more example. I ask her to call me. I ask her to call me. This is one question friends. I ask her to call me. Suppose this is one question. I ask her to call me. Here we can see ask is an verb. Like I can identify, you can also identify. So who asked, like you can make a question. Who asked her to call me. To call me. So what is the answer. I. तुम्ही विचारलं who asked me. कोणी विचारलं मला कॉल करायला. तर answer is subject is I. I asked to call. So the rest of the is a predicate. So in this way you can solve as many as question as you can. याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो नेहमी असं नाही होणार की सब्जेक्ट हे सुरू आतापर्यंत टिल नाव वी हॅड सीन दॅट ऑल द सब्जेक्ट्स कम इन द फ्रंट ऑफ द सेंटेन्स. इन द फ्रंट ऑफ द सेंटेन्स like here you can see the subject is in the front and rest is the predicate. But all the time this will not happen. Sometimes the subject will at the end also. This can also happen. We can see some example, more example. Suppose here we can see on the top of tree lives a sparrow. On the top of tree lives the sparrow. So first of all you have to identify the verb. The lives is a verb. On the top of the tree lives a sparrow. ठीक है. So you have to identify. I identified that lives is an verb. So how you can make a question. Who lives on the top of the tree. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो. ऑफ द ट्री. तर कोण राहता जो शब्दात शेंड्यावर झाडाचा. Thus the sparrow. Here we can see the answer is a sparrow and sparrow is in last. Sparrow कुठं आहे. लास्ट मध्ये आहे. पण तरी पण ते काय झालं सब्जेक्ट झालं. तर असं नसते की सब्जेक्ट नेहमी पुढेच येणार. सब्जेक्ट पाठीमागे पण येऊ शकते. शेवटीसुद्धा येऊ शकते. दिस यू कॅन अंडरस्टँड फ्रॉम दिस सब्जेक्ट. तर हिअर दिस इज द प्रेडिकेट अँड दिस इज द सब्जेक्ट. अ स्पॅरो इज अ
subject here. Okay friends, तर कधी कधी शेवटी सुद्धा येते. नाउ वी विल सी what is given in your textbook, that will we are going to see now. Okay, so here we can see that what they had told in the textbook. A sentence is a group of words that express a complete idea. As you all know, sentence काय असते, a group of words म्हणजे काही शब्द मिळून वाक्य बनतात and it gives a complete idea or complete sense to you that it is totally complete. It is known as a sentence. Okay, a sentence has two components. Sentence ला दोन भाग असते, दोन component असते. कोणते असते? Subject and predicate. एक असते subject, the other one is predicate. One is subject, the other one is predicate. The subject of a sentence is the part. The subject of a sentence is the part which is the name of a person, thing, etc. that we speak in that sentence. म्हणजे जो वाक्यामध्ये बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणते. तो एखादा वस्तू असू शकते किंवा मनुष्य असू शकते. कारण की सब्जेक्ट कोण असते? वक्ता असते, बोलणारा असतो. त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, जो स्पीक करतो, जो बोलतो. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट टेल अस मोर अबाउट द सब्जेक्ट. आणि जो उरलेला भाग असतो तो काय असतो? तो सब्जेक्टविषयी माहिती सांगतो. काय सांगतो? सब्जेक्टविषयी अधिक माहिती सांगतो, जास्त माहिती सांगतो. दिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रेडिकेट. आणि हा जो उरलेला पार्ट आहे, जो सब्जेक्टविषयी माहिती सांगतो मित्रांनो, त्याला आपण काय म्हणू? प्रेडिकेट म्हणू. त्याला आपण काय म्हणू? प्रेडिकेट म्हणू. जसं आता आपण एक उदाहरण घेऊ मित्रांनो. ठीक आहे, नोट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन इच फॉलोइंग सेंटेन्स. याचं काही आवश्यकता नाही, तुम्हाला समजलं. जसं आता आपण एक उदाहरण घेऊ. इथे राधा सिंग अ सॉन्ग मित्रांनो. ठीक आहे, दिस इज वन एक्झाम्पल. राधा सिंग अ सॉन्ग, दिस इज अन सिम्पल एक्झाम्पल. फर्स्ट काय करायचं आपल्याला? काय ओळखायचं? व्हॉट यू हॅव टू आयडेंटिफाय वर्ब. तर आय नो दिस इज अन वर्ब. ठीक आहे, जे वर्ब आहे आपण ओळखलं, वर्ब. दिस इज अन वर्ब. तर हू सिंग ए सॉन्ग. तर आता आपल्याला प्रश्न विचारा वर्बला. तर आपण प्रश्न कसं विचारू? हू सिंग ए सॉन्ग. हू सिंग अ सॉन्ग. कोण गाणं म्हणत आहे? तर ॲटोमॅटिकली यू गेट द ॲन्सर राधा. तुम्हाला काय उत्तर मिळालं? राधा. तर राधा काय झालं? सब्जेक्ट झाला. आणि बाकीचं काय झालं? प्रेडिकेट झालं. हे काय झालं? प्रेडिकेट झालं. राधा काय झालं? सब्जेक्ट. इन दिस वे यू कॅन इझिली आयडेंटिफाय अँड सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन बेस्ड ऑन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट्स. ओळखलं मित्र? समजलं मित्रांनो? ठीक आहे. तर इथे काही मित्रांनो उदाहरणं दिली आहे, तुम्ही ते लिहून घ्याल. मी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. द स्काय इज ब्ल्यू. हिअर वी कॅन सी वन एक्झाम्पल. वी कॅन टेक इट ॲज होल. द स्काय इज ब्ल्यू. आपण याला एकत्र घेऊ. याच्यामध्ये तुम्ही बघितलं आहे की इज तुमचं काय आहे? वर्ब आहे. इज वर्ब आहे. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न विचार आहे, व्हॉट इज ब्ल्यू. आता इथं तुम्ही प्रश्न इथं हू न होणार नाही. व्हॉट इज ब्ल्यू असा तुम्ही प्रश्न विचारला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला उत्तर काय मिळालं? द ब्ल्यू, द स्काय इज ब्ल्यू. द स्काय काय झालं? इथे सब्जेक्ट दाखवला आहे ना, सब्जेक्ट. द स्काय इज ब्ल्यू. आणि हो रेस्ट ऑफ द सेंटेन्स इज द प्रेडिकेट. इन दिस वे देर आर सो मेनी एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. सो you can try to make such kind of example by your own. Okay, I will going to give you some example to solve, friends. Okay, so this is an test for you. Try to solve this example, friends. There are some example I am going to give you. The soup tastes good. First example, the soup tastes good. The beautiful woman was wearing a red dress. They are singing a song. Fourth example, the sun was shining brightly. Fifth was the bird ate the food. Sixth was my friend came. Seventh was England is a big country. What you have to do? You have to solve all the example. As I had already explained you how to identify the subject and predicate with the help of verb. Okay, the subject is the doer of the action. Okay, he speaks some about the sentence. Okay, like you have to solve this. Okay, so best of luck. Try to solve this and share your responses on the group. Okay, thank you.